तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. आज मी फ्रीज साफ करणार आहे. त्याच्यासाठी एक स्प्रे तयार करते. इथे एका बॉटलमध्ये पाणी घेतलंय. त्याच्यामध्येच विम लिक्विड विनेगर टाकून घेतलं. विनेगर नाही तर तुम्ही लिंबू पण टाकू शकताय. या लिक्विडने डाग जाण्यासाठी मदत होते. फ्रीजमध्ये वास पण राहत नाही. छान आहे, एकदा ट्राय करून बघा. या लिक्विडने काचा स्लायडिंग पण साफ करू शकताय. काचांवरचे तेलकट डाग निघून जातील. लिक्विड तयार करून ठेवलं. इथे फ्रीजमधलं सगळं सामान काढून घेतलं. फ्रीज कितीही व्यवस्थित ठेवला तरी थोड्या दिवसांनी खराब होऊनच जातोय. मी कडधान्य शेंगदाणे फ्रीजमध्येच ठेवते. बाहेर ठेवलं की त्याला कीड लागतेच. त्यापेक्षा फ्रीजमध्येच ठेवलेलं बरं. ट्रे काचा काढून घेतल्या. वृंदा पण मदत करते मला. काही मसाला सांडला होता तो झाडून घेतला. नंतर स्प्रे करून फ्रीज क्लीन करून घेतला. या लिक्विडमुळे पटकन डाग निघून जात आहेत. इझी पडतंय साफ करायला. फ्रीजचा जो वरचा रबर आहे तो खूप खराब होतो. त्याला मी आपला जो जुना ब्रश असतो तो घ्यायचा. त्याने खूप छान साफ करता येते. थोडा थोडा स्प्रे करायचा आणि ब्रशनी घासायचं. लगेच क्लीन होऊन जाते. तिथेच रबरमध्ये कॉकरोच होतात. जर आपण वरच्यावर क्लीन ठेवलं तर कॉकरोच पण नाही होत. आता फ्रीज सगळा क्लीन करून झाला. ओपन करूनच ठेवला कारण वास निघून जाईल आणि सुखेल पण. तोपर्यंत भांडी घासून घेते. ही काही जास्त खराब झाले नव्हते कारण वरच्यावर मी पुसून घेते, त्यामुळे स्वच्छ राहतात. भाज्या आणल्या होत्या त्या तशाच ठेवण्यापेक्षा अगोदर फ्रीज साफ करून घ्यावा, नाहीतर नंतर करायचा राहूनच जातो.
एवढा पसारा पडलाय. भांडी सुकतायत तोपर्यंत वरची बाजू पण साफ करून घेते. आपला स्वयंपाकाचा तेलकट हात लागतोच आणि लहान कोण असेल घरी तर जरा जास्तच होतो. आता सगळं पुसून मांडून घेतलं. जे काही एक्स्ट्राचं आहे ते टाकून दिलं. आता मस्त क्लीन दिसतोय. किती दिवस राहतोय स्वच्छ माहीत नाही. हे बघून तुम्ही पण मोटिवेट झाला असाल तर पटकन फ्रीज साफ करायला घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.